220 प्राध्यापकांची संख्या कमी आहे। गेल्या तावडे साहेब जेव्हापासून मंत्री होते प्रक्रिया चालू आहे, पण काही आउटपुट नाहीये। हे खरं आहे की राज्यातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे। मागच्या काळामध्ये 80% पदं भरण्याची परवानगी ही राज्य शासनाने दिली। चंद्रकांत दादांनी मागे लागून ती परवानगी घेतली। त्याच्यामध्ये काही प्रोसिजरल प्रॉब्लेम्स होते। विशेषतः माननीय राज्यपाल महोदयांचं मत हे होतं की अतिशय पारदर्शी पद्धतीनं या नेमणुका झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या प्रोसेसमध्ये राज्यपाल महोदयांनी काही बदल केले। त्याच्यामुळे काही वेळ गेलेला आहे, पण आता मात्र ते सगळे बदल पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे लवकरच 80% पदं ही भरली जातील आणि उरलेल्या 20%लाही आम्ही लवकरच मान्यता देणार आहोत। पीएमआरटी प्राध्यापक भरती नसल्यामुळे विद्यार्थी रँकिंगमध्ये आपलं एकूणच खूप प्रचंड प्रमाणात घसरण झालेली आहे आणि विद्यापीठांना निधी पण कमतरता आहे, कारण त्यांना कामच करता येत नाही, शिक्षकेतर पदं पण नाहीये। तर त्या अनुषंगाने काय केलं जातं? NIRF रँकिंगमध्ये शिक्षकेतर पदांचा कुठलाही समावेश नाही। त्याचा रँकिंगशी काही संबंध नाही। रँकिंगच्या संदर्भात त्याच्या ग्रॅन्युलर डाटामध्ये मी स्वतः गेलेलो आहे। हे नक्कीच आहे की त्यातला एक मुद्दा हा जे काही शिक्षक आणि विद्यार्थी गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये आपले काही मार्क्स निश्चितपणे कमी झालेले आहेत, जे गंभीर आहे। त्यामुळे त्याची सुधारणा करण्यात येईल। इतरही काही बाबींमध्ये जे मार्क थोडे कमी झालेले आहेत त्या संदर्भात मी विद्यापीठांच्या व्हाईस चान्सलरशी चर्चा केलेली आहे, दादांनी चर्चा केली आहे। त्याची सुधारणा ही लवकरात लवकर आपण करू।